छान रविवारचा बेत, पावभाजी, मस्त दुपारचा जेवण, रोज चपाती भाजीपेक्षा काहीतरी वेगळं. चला आपण बघूयात आता मस्त पावभाजी कशी बनवायची ते. हे हिरवे मटार फ्रोझन घेतलेत, बीट घ्यायचं, गाजर आणि हे बटाटे. आपण ह्याच्यामध्ये आत्ता टाकणार नाहीये ढोबळी मिरची, एवढं शिजवून घेऊयात. आणि त्याच्यासोबत टोमॅटो पण, ह्याच्यात टोमॅटो पण आत्ता शिजायला टाकायचे. आणि थोडासा पावभाजी मसाला पण आत्ता, थोडा अर्धा पावभाजी मसाला आत्ता टाकायचा. शिजताना त्याचा फ्लेवर खूप छान सगळ्या भाज्यांना लागतो. मीठ पण थोडंसं आत्ताच टाकून घेऊ आपण. थोडंसं तेल टाकायचं, बटर टाकायचं. आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कांदा टाकून घेऊ सुरुवातीला. आलं लसूण टाकले, आता कांदा टाकतो. हे आपण ना साईडला शिजायला ठेवले, त्याचा आवाज आला कुकरच्या शिट्टीचा. आता हे छान व्यवस्थित मस्त परतून घेऊयात आपण. आणि मग त्याच्यानंतर त्यातच ढोबळी मिरची घालायची. आपण ना त्याच्यामध्ये ढोबळी मिरची बारीक केलेली घालून घेऊयात मस्त. हे परततोय ना तेव्हाच आपण बॅडगी मिरची घालूयात ह्याच्यामध्ये, कलरसाठी घालूयात. आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट घालू, तिखटपणासाठी. हलवून घेऊयात मस्त. हे आत्ताच टाकून दिलं तरी चालतं बरं का, जेणेकरून ना ह्याच्यासोबत हे परतलं जाईल व्यवस्थित, नंतर सगळं झाल्यावर टाकण्यापेक्षा. परतून घेऊयात सगळं नीट. किंचित हळद घालू, किंचित, आणि परत हलवून घेऊ चांगलं. किंचित साखर घालू, किंचितच घालायची, जास्त नाही. थोडी चव छान होते मग. आपण कुकरमध्ये भाज्या शिजवताना पावभाजी मसाला घातला होता थोडा, आता पण थोडासा घालूयात. आणि हलवून घेऊयात परत एकदा. तुम्ही तुमच्या कुठल्याही पसंतीचा, आवडीचा जो काही मसाले असतील ते वापरा, घरगुती असतील तरी चालेल. कुकर झालाय थंड. आता हे टोमॅटो आहेत ना, त्याची साल काढून घेऊयात आपण, मग स्मॅश करू हे सगळं. हे टोमॅटो आहे ना, ह्याची साल काढून घ्या. हे छान नाही लागत, अशी कचकच लागते ही साल. ह्यातलं थोडं पाणी आहे ना, मी हे बघा ह्याच्यात काढून घेतलंय, जेणेकरून स्मॅश व्हायला मदत होईल. कारण खूप पाणी असेल तर हे नीट स्मॅश होत नाही. आता स्मॅश करून घेऊयात आपण ह्याला छान. हे बघा स्मॅश झालंय. आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आपल्या कढईमध्ये. हे बघा हे टाकून घेतले, व्यवस्थित हलवून घेऊ आपण. आणि छान उकळी येऊन देऊ ह्याला. हे उकळी आल्याशिवाय चाटून बघण्यात अर्थ नाही, कारण सगळे मसाले मिक्स झाले, मीठ व्यवस्थित मिक्स झालं की मग चाटून बघायचं, म्हणजे लक्षात येतं की काय कमी आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करता येतं. ऑलरेडी शिजवलंय, पण एखादी उकळी येणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय मसाले मिक्स होणार नाहीत. लिंबू पिळायचं थोडंसं, लिंबाने छान चव येते. हे तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या ह्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करा, मला योग्य वाटते. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. झाली आपली पावभाजी. आपण आता सर्व करूया. बघा तयार आहे आपली पावभाजी. कोथिंबीर, कांदा तुम्हाला आवडत असेल तर टाकून खा, लिंबू पिळून खायचं असेल तर लिंबू त्याच्यामध्ये टाकून, आणि आपला पाव, मस्त पावभाजी एकदम यम्मी टेस्टी तयार आहे.